सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. विरोचक दरीत कोसळल्यानंतर आबा आणि अद्वैत धावतच नेत्राजवळ जातात. नेत्राची अवस्था बघून त्या दोघांनाही खूप त्रास होत असतो आणि मग त्यानंतर आबा नेत्राला म्हणतात की नेत्रा, विरोचकाचा अंत झाला. मात्र अद्वैत म्हणत असतो की नाही आबा, जोपर्यंत आपल्याला पाचवी पेटी सापडत नाही तोपर्यंत विरोचकाचा अंत होणार नाही. आणि मग आबा नेत्राला सावध करत म्हणतात की सूर्य आता मावळायला लागला आहे. अंधार पडल्यानंतर तू मंदिराच्या कळसावर चढ आणि पाचवी पेटी ताब्यात घे. आणि मग त्यानंतर नेत्रा देवी आईच्या मंदिराच्या कळसाकडे बघू लागते. तर दुसरीकडे शेखर खूप काळजीत असतो. इंद्राणी त्याला कॉफी आणून देते, मात्र तरीही त्याचं तिच्याकडे लक्ष जात नाही. त्यामुळे इंद्राणी विचारते की काय झालं शेखर. त्यावर शेखर म्हणत असतो की अद्वैत आणि नेत्रा या दोघांपैकी एकाचाही कॉल लागत नाहीये. आबांचा सुद्धा फोन बंद आहे. तिकडे नेमकं काय झालं असेल तेच कळत नाहीये. आणि त्यावर इंद्राणी त्याला धीर देत म्हणते की शेखर, तुम्ही काळजी करू नका, देवी आई आहे आपल्यासोबत, सगळं काही ठीक होईल. आणि जरी विरोचक नेत्रा अद्वैतच्या आधी मंदिरात पोहोचला ना तरी देवी आई त्याला पेटीपर्यंत पोहोचू देणार नाही, विश्वास ठेवा. त्यावर शेखर म्हणतो पण इंद्राणी, खूप काळजी वाटत आहे. पण इंद्राणी सांगते की शेखर, तुम्ही कसलीही काळजी करू नका, सगळं काही ठीक होईल. आणि त्यावर शेखर म्हणतो की जर सगळं काही ठीक झालं तर आपण सगळेजण मिळून देवी आईच्या दर्शनाला जाऊ. तुम्ही देवी आईकडे प्रार्थना करा. आणि त्यावर इंद्राणी हो म्हणते. त्यानंतर मग रात्री नेत्रा मंदिराच्या कळसाकडे जाण्यासाठी निघते. अद्वैत आणि आबा मात्र खालीच असतात. आणि मग त्यानंतर नेत्रा देवी आईचा आशीर्वाद घेते आणि कळसाकडे वाटचाल सुरू करते. ती एक एक पायरी चढत कळसाच्या जवळ चाललेली असते. तर आबा आणि अद्वैतसुद्धा नेत्रासाठी देवी आईकडे प्रार्थना करत असतात. आणि मग त्यानंतर नेत्रा देवी आईच्या कळसापर्यंत पोहोचते आणि तिथे गेल्यानंतर तिला आत्तापर्यंत घडलेले प्रत्येक प्रसंग आठवतात आणि ती रडतच कळसापाशी तिचं डोकं टेकवते. आबा आणि अद्वैतही त्यांचे हात जोडतात. आणि मग त्यानंतर नेत्रा कळसाकडे बघत त्या ठिकाणी पेटी कुठे असेल याचा शोध घ्यायला सुरुवात करते. ती कळस हलवण्याचा प्रयत्न करते. तिला लगेच ते शक्य होत नाही, पण काही प्रयत्नांनंतर कळसाची जागा हलते आणि त्याखाली नेत्राला एक कप्पा सापडतो ज्यामध्ये ती पाचवी पेटी असते. आणि मग त्यानंतर नेत्रा व्यवस्थितपणे पाचवी पेटी कळसाखालून बाहेर काढते आणि ते बघून आबा आणि अद्वैत खूप खुश होतात. ते दोघेही देवी आईचे आभार मानतात. तर ती पेटी हातात घेतल्यानंतर नेत्राचा आनंद गगनात मावेनासा होतो. ती पेटीचा आशीर्वाद घेते. आबा आणि अद्वैतला देखील ती पेटी दाखवते. आणि मग त्यानंतर ती त्या पेटीकडे बघतच खूप रडत असते आणि मग ती पेटी घेऊन खाली उतरते. त्यानंतर दुसरा दिवस उजाडतो. घरच्यांचा नेत्रा आणि अद्वैत सोबत काहीच संपर्क झालेला नसतो. सगळेजण काळजीत असतात. तेजस सतत त्यांना फोन करत असतो. त्यांच्याशी फोनवर बोलणंही होत नाही आणि आबांचाही फोन लागत नसतो. त्यामुळे त्यांना तिकडे नेमकं काय झाले तेच कळत नाही. आणि मग शेवटी शेखर इंद्राणीला म्हणतात की आपण वावोशीला जाऊ, आपल्याला तिथे नेमकं काय झालं आहे ते कळायलाच हवं. तर तेजस आणि केतकी म्हणत असतात की हो इंद्राणी, तुम्ही वावोशीला जा, मी सगळेजण इथे व्यवस्थित राहतो, तुम्ही आमची काळजी नका करू. मात्र इंद्राणीला काय करावं ते सुचत नाही. आणि त्यांचं बोलणं सुरू असतानाच अद्वैत त्या ठिकाणी येतो. अद्वैतला बघून सगळेच जण खुश होतात. मात्र तो एकटाच आला आहे हे बघून ते सगळेजण घाबरतात सुद्धा. मात्र त्यानंतर अद्वैतच्या पाठोपाठ नेत्रासुद्धा घरात येते आणि तिच्या हातामध्ये ती पाचवी पेटी असते. आणि ती पाचवी पेटी बघून सगळ्यांचा आनंद गगनात मावेनासा होतो. सगळेजण आनंदाने नेत्रा आणि अद्वैत जवळ जातात, त्या पेटीचं दर्शन घेतात. इंद्राणी तर खूप खुश असते आणि ती कौतुकाने नेत्राकडे बघत असते. आणि मग त्यानंतर ती नेत्राला विचारते की नेमकं काय झाले, तुला एवढं कसं लागलं. पण नेत्राला बोलण्याची सुद्धा ताकद नसते. आणि मग त्यानंतर इंद्राणी नेत्रा आणि अद्वैतला शांतपणे बसायला सांगते. केतकी त्यांच्यासाठी पाणी घेऊन येते. आणि मग इंद्राणी पुन्हा त्यांना वावोशीला नेमकं काय झालं ते विचारते. आणि मग त्यावेळी अद्वैत घडलेला सगळा प्रकार सांगायला सुरुवात करतो. तो म्हणत असतो की आम्ही मंदिरापर्यंत पोहोचण्याच्या आधीच विरोचक त्या ठिकाणी पोहोचला होता आणि त्याने आबांवर हल्लासुद्धा केला होता. आणि मग त्यानंतर नेत्रापुढे काय आणि कसं घडलं ते सगळं काही सांगते. आणि विरोचक दरीत कोसळला हे कळल्यावर सगळ्यांच्या जीवात जीव येतो. ते सगळेजण खूप खुश होतात. आणि मग त्यानंतर
की आणि तेजस फाल्गुनी आणि तन्मयीकडे जातात. ते दोघेजण झोपलेले असतात. हे त्यांना उठवतात आणि म्हणतात की नेत्रा आणि अद्वैत परत आले आहेत आणि ते सुद्धा 5वी पेटी घेऊन. आणि हे ऐकून फाल्गुनी आणि तनू तर खूप खुश होतात आणि आनंदाने नाचूच लागतात. आणि मग केतकी त्यांना घडलेला सगळा प्रकार सांगते. एकदाचा विरोचक दरीत कोसळला हे कळल्यावर ते दोघे खूप खुश होतात आणि मग त्यानंतर आता सगळं काही चांगलंच होणार असा विचार करून ते एकमेकांना आनंदाने मिठी मारतात. तर दुसरीकडे नेत्रा, अद्वैत, शेखर आणि इंद्राणी देवघरामध्ये असणाऱ्या त्या 5व्या पेटीजवळ जातात. नेत्रा तिच्या बोटामधून तिचं रक्त काढते आणि मग ती ते रक्त पेटीला लावते. त्यामुळे मग 5वी पेटी उघडली जाते. तिच्यामधून सगळीकडे प्रकाश पसरतो. सगळेजण आश्चर्याने त्या प्रकाशाकडे बघत असतात आणि मग ते पेटीचा आणि देवी आईचा आशीर्वाद घेतात. आणि मग त्यानंतर नेत्रा ती पेटी उघडते आणि त्यामधून प्रखर प्रकाश बाहेर येतो. सगळेजण आश्चर्याने त्या प्रकाशाकडे बघतच राहतात. आणि मग नेत्रा त्या पेटीमधून एक पिंपळ पान बाहेर काढते. त्या पिंपळ पानावर देखील एक श्लोक लिहिलेला असतो आणि त्यातच विरोचकाचा अंत कसा होईल हे सांगितलेले असते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.